श्वासस्फूर्तीचा, गुरु असतो ध्यासकीर्तीचा, गुरु असतो श्वासस्फूर्तीचा, गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो मार्ग आज्ञेचा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत न कळत ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुजनांना वंदन करतो. आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान देण्यात आले आहे. आई वडील पंख देतात, त्या पंखात भरारी पाडण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. भविष्यात एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकांच्या बालमनावर शिक्षकांचा प्रभाव असतो. त्यांच्या शिकवणीचे पालन करून एक चांगला विद्यार्थी व माणूस बनणे हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की गुरु हा आपल्या जीवनातील एक दीपस्तंभ आहे.